सदनिका घोटाळा प्रकरणी कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा 1 लाखांच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना आता जामीन मंजूर झालाय। माणिकराव कोकाटेंची अटक तुर्तास टळली आहे। कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा होणार नाही। माणिकराव कोकाटेंची आमदारकी आता वाचली आहे। काल उच्च न्यायालयामध्ये सुनावणी ही पार पडलेली आहे। माणिकराव कोकाटेंची अटक तुर्तास टळली आहे। हायकोर्टाने मोठा दिलासा कोकाटेंना दिला आहे। कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा आता होणार नाही। सध्या कोकाटेंवरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। एक लाखांच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना आता जामीन मंजूर झालेला आहे। हायकोर्टाने या ठिकाणी कोकाटेंना दिलासा दिलाय। सध्या लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटेंवरती उपचार सुरू आहे। कोकाटेंच्या वकिलांचा युक्तिवाद आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सत्र न्यायालयाने फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिला। ही फसवणूक नव्हतीच, कोकाटेंच्या वकिलाचा युक्तिवाद। बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचं म्हणणं चुकीचं। कोकाटेंची शिक्षा रद्द करण्याची कोर्टासमोर मागणी। राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर देण्यात आला। कोकाटेंनी घेतलेल्या सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी होत्या। 1989 मध्ये या घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत वकिलांनी कोर्टात सादर केली। त्यावेळी अर्ज करताना सप्टेंबर 1988 ते 89 या एका वर्षाचा त्या काळामध्ये कोकाटेंचं दरमहा उत्पन्न 2500 रुपये होतं। म्हणजे कोकाटेंचं वार्षिक उत्पन्न 30,000पेक्षा कमी होतं। त्यामुळे ते पात्र असल्याचा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टात केला। निर्णयाला स्थगिती दिली नाही तर आमदारकी जाईल, कोर्टात कोकाटेंच्या वकिलांचा युक्तिवाद। सर्व बाबी ऐकून घेऊन हायकोर्टाकडून कोकाटेंना दिलासा देण्यात आलाय। थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे। पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे। ते काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे। पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे, असं काही हायकोर्टातून आलेलं नाही। मला वाटतं आज त्यांना आपल्याकडून मला कळालं त्यांना आज बेल मिळालेली आहे आणि पुढची काय असेल कारवाई ती सुरू राहील। पण आज तरी त्यांना थोडी अवधी त्याच मिळालेली आहे, कारण 2 वेळा कोर्टाने शिक्षा त्यांना दिलेली होती आणि नियमानुसार कायद्यानुसार त्यांना त्या पदावर राहता येत नव्हतं, हे तेवढंच खरं आहे। आणि म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि मला असं वाटतं की पुढे अजून काय ती चौकशी आहे ती त्यांनी सुरू राहील। आता उच्च न्यायालयामध्ये अजून पुन्हा निकाल आल्यावर पुढचा निर्णय माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेतील आणि त्यांचे नेते अजितदादा ते सुद्धा घेतील। माणिकराव कोकाटे हायकोर्टामध्ये गेले होते। हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावर कॉमेंट्स करणं योग्य नाही। जो काही त्यांना 1 लाख रुपये भरून जामीन दिला ती कोर्ट प्रोसेस आहे आणि म्हणून आता त्याच्यावर इतर भाष्य करण्यापेक्षा आता त्यांनी ती केस लढणे आणि पुढे जाणे हाच एक मार्ग त्यांच्यासमोर आहे। माणिकराव कोकाटे यांच्याबाबत विधिमंडळ निर्णय घेणार। हायकोर्टाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर निर्णय घेतला जाणार आहे। निकाल प्रत वाचल्यावर कोकाटेंच्या आमदारकीबाबत निर्णय होणार आहे। लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळते। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती, दोन्हीकडचे वकील सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे। निकालाची प्रत हाती आल्यानंतर पुढचं पाऊल ठरणार आहे। प्रत आल्यावर सुप्रीम कोर्टात जायचं की नाही ते आता ठरवण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतो या ठिकाणी कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली, मात्र दोन्हीकडचे वकील हे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे।
नक्कीच कोकाटेंचे वकील हे सुप्रीम कोर्टात सुद्धा जाण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी जर बघितलं तर सत्र न्यायालय हायकोर्टाने कुठेही सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाहीये किंवा निर्णयामध्ये हस्तक्षेप केलेला नाहीये. मात्र एकीकडे 1 लाखाच्या जात मुचलक्यावरती कोकाटे यांना तुर्तास अजामीन जो आहे तो दिलेला आहे. खरं तर कोकाटेंना इथे दिलासा जरी मिळाला असला तरी शिक्षा त्यांची कायम आहे आणि याची प्रत खरं तर विधान भवनात विधिमंडळ सचिवालयात दाखल झाल्यानंतर तिथे दिल्यानंतर पुढील कारवाई ही केली जाणार आहे. मात्र सध्या माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत. गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. काल एन्जिओग्राफी सुद्धा करण्यात आलेली आहे. दरम्यान आज सुद्धा डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज नक्की माणिकराव कोकाटे यांची प्रकृती जर सुधारली असेल तर त्यांना घरी सोडण्यात येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आज आमदारकी संदर्भात कोकाटे यांच्या निर्णय होण्याची शक्यता आहे, कारण कोर्टाची प्रत ही विधिमंडळात सुद्धा जाईल आणि यानंतर विधानसभा अध्यक्ष नक्की काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र कोकाटेंचे वकील असतील किंवा इतर जे याचिकाकर्ते आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे. जी नक्की स्वप्नील, आपण पाहिलं तर आता सध्या लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटेंवरती उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती काय, त्या संदर्भात काय माहिती आहे? नीलम, कोकाटेंवरती 3 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. काल त्यांना हृदयविकार होता, त्यामध्ये हृदयविकाराचा धोका होता. खरं तर एन्जिओग्राफी करण्यात आलेली आहे. 4 ब्लॉकेजेस त्यांच्या हृदयामध्ये सापडले होते. यानंतर एन्जिओग्राफी करून हे ब्लॉकेजेस काढलेले आहेत. मात्र अंडर ऑब्झर्वेशन त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. आज त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती समोर आलेली आहे. एकूणच आज पुन्हा डॉक्टरांच्या पथकाखाली त्यांचं नियंत्रण एकूणच उपचार पद्धती होतील आणि यानंतर त्यांना घरी सोडण्यासंदर्भात सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. नीलम, जी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.